बूथवर आपण जात आहे. एकत्रित गैरसोय होते लोकांची. मतदार यादीमध्ये अनेक लोकांची नावं नाही आहेत. वयस्कर लोक आहेत, तेही आता मतदार यादीमध्ये नाव सोडण्यासाठी त्यांना अनेक अडचणी येत आहेत. काय सांगाल, सोय कुठेतरी गैरसोय झालेली असं वाटत नाही? प्रशासनाने मला वाटते जाणीवपूर्वक हे नियोजन एकदम म्हणजे ढिसाळ कारभार प्रशासनाचा असा दिसून आलाय. कारण सर्व मतदार राजांना त्यांनी त्यांच्या बाजूचा बूथवरती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नियोजन करायला पाहिजे होतं. परंतु प्रशासनाने जो बाजूला बूथ आहे त्या जागी त्यांनी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे जवळजवळ नाही म्हणलं तरी अर्धा किलोमीटरच्या म्हणजे 1 किलोमीटरच्या वरती त्या रहिवाशांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नाहक त्रास दिलेला आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यामध्ये महिला वर्ग आहे, त्यामध्ये बरेचसे जे सिनियर सिटीजन आहेत, ज्यांना पॅरालाइस अटॅक आलेला आहे, काही अपंग आहेत, अशाही लोकांना बराचसा त्रास झालेला आहे. मी स्वतः बऱ्याच ठिकाणी व्हीलचेअरची व्यवस्था नव्हती. मी स्वतः आरू आणि झोनल ऑफिसर यांच्या मागे लागून त्या ठिकाणी व्हीलचेअरची सोय करायला लावली. परंतु हे जाणीवपूर्वक केलेलं ह्या प्रशासनाने मतदारांना त्रास देण्याचा हा उद्योग केलेला आहे. पहिल्याच्या वेळी जर निवडणुकीसाठी आपण जात होतो त्यावेळी आपल्याला सांगितलं आता कुठेतरी मार्गाचा वापर करण्यात येतो. तेच तर आहे सगळं. ते मार्करने मतदान कसं काय घेता येईल हा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि मी स्वतः बघितलं तर त्या बूथमध्ये 1 किंवा 2च मार्कर उपलब्ध आहेत. पण मतदार तर तो त्या काय बूथमध्ये 1000 ते 1200चा मतदार असतानाही 1-2 मार्करमध्ये कसं काय शक्य होऊ शकतं. त्याच्यामुळे मार्कर नुसतं पुसलं की ते पटकन निघून जातो. शाहीचा वापर का नाही केला गेला, काय कारण काय? मी मगाशी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की हे प्रशासनाने जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. बऱ्याच बूथमध्ये गेलो, बऱ्याच ठिकाणी असेच प्रॉब्लेम्स आहेत. काही ठिकाणी तर या प्रभाग क्रमांक 169 मध्ये बिंदास उमेदवाराचे बॅच लावून बिंदास बसायला परवानगी दिली होती. आम्ही जाऊन तिथं ऑब्जेक्शन घेतलं नसतं. आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तर दिवसभर ते त्यांचा म्हणजे इथलं असणारा प्रभाग क्रमांक 169 मधलं जे प्रशासन आहे, जे निवडणुकीच्या संदर्भातले अधिकारी आहेत, मग ते झोनल असो वरिष्ठ अधिकारी असो, त्यांनी जाणीवपूर्वक मला वाटतंय की त्या ठिकाणी बूथमध्ये असणाऱ्या पोलिंग एजंट यांनी त्यांच्या शर्टावरती त्यांच्या कपड्यावरती त्यांनी उमेदवाराचं स्पष्टपणे नाव असलेलं चिन्ह वापरलेलं आहे. मतदार आता फार कमी टक्क्याने मतदार होत नाहीये. काय कारण आहे? मतदारांना काय आव्हान करतात? याचं कारण आहे की मतदारांना ज्यावेळेस टक्केवारी वाढते त्यावेळेस स्टँडिंग नगरसेवकाला फायदा असतो. पण ज्यावेळेस मतदान संमिश्र प्रतिसाद मिळतो मतदारांचा, त्यावेळेस कुठेतरी मतदार राजा हा परिवर्तन करण्यासाठी बदल करण्यासाठी तो त्यामध्ये थोडंसं कमी प्रमाणात मतदान होतं. मतदारांना काय आव्हान करतात की जास्त मतदान करण्यासाठी खाली उतरावं? मतदार माझ्या प्रभागातील मतदारांना सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. कुणाही उमेदवाराला आपल्या पसंतीचा जो आपल्याशी गेले 4-5 वर्ष काम करतोय अशा उमेदवाराला मतदारांनी मतदान करणं हे गरजेचं आहे. बदल होणं गरजेचं आहे. मी आपल्या माध्यमातून माझ्या सर्व मतदारांना विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर येऊन खाली उतरून आपण 5:30 वाजेपर्यंत मतदान हक्क बजावण्याचा आपल्याला वेळ आहे, त्यानुसार आपण सगळ्यांनी येऊन मतदान करावे.